लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज एका भीषण दुर्घटना होता टळली, पण एस टी प्रवाशांच्या निष्काळजीपणाचा काळा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे। सविस्तर बातमी पहा। चिपळूणवरून खेडच्या दिशेने जाणाऱ्या एस टी बसचा प्रवास हा आज अनेक प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा ठरता राहिला। पीर लोटे येथील धक्कादायक वळणावर भरधाव वेगाने अचानक बसचा टायर फुटला। बसचं संतुलन बिघडलं, ती रस्त्याच्या कडेला जाऊन पुन्हा मुख्य रस्त्यावर आदळली। सुदैवाने आज शेकडो प्रवाशांचे नशीब बलवंत होते म्हणून मोठा अनर्थ टळला, पण प्रश्न पडतो, हे नशीब दरवेळी साथ देईल का? अनेक वेळा निदर्शनात आले आहे की या मार्गावर धावणाऱ्या अनेक एस टी बसची अवस्था अत्यंत बिकट आहे। ज्या टायरवर प्रवाशांच्या सुरक्षतेची जबाबदारी असते ते टायर रिमोट असल्याची दिसून येत आहे। या बसेसचे वेळेवर मेंटेनन्स केला जात नाही, त्यांच्या तांत्रिक तपासणीकडे दुर्लक्ष केले जात आहे। आजचा हा टायर फुटण्याचा प्रकार केवळ एक तांत्रिक बिघाड नाही, तर हा प्रवाशांच्या जीवाशी खेळणारा एस टी बसचा भोंगळ कारभार आहे। जुन्या आणि जीर्ण झालेल्या बसेस पुन्हा रस्त्यावर उतरवून प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार प्रशासनाला कोणी दिला, हा प्रश्न उद्भवत आहे। बघा, आजचा प्रसंग जरी टळला असला तरी उद्याचा भीषण अपघाताची जबाबदारी कोण घेणार? एस टी महामंडळाने वेळीच खडबडून जागे होऊन प्रत्येक बसची काटेकोर तपासणी करणे आणि तातडीने नवीन बसेस ताफ्यात समाविष्ट करणे गरजेचे आहे। प्रवाशांचे प्राण हे महामंडळाच्या नफ्यापेक्षा आणि प्रशासनाच्या दुर्लक्षापेक्षा नक्कीच मौल्यवान आहेत। एस टी महामंडळ प्रशासन आता तरी या गंभीर घटनेची दखल घेणार का, की एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहणार? चिपळूण प्रतिनिधी सोबत ब्युरो रिपोर्ट, लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज।